2005 मध्ये मेरठच्या गल्लीबोळात एकच नाव चारही बाजूंनी गाजत होतं, प्रियांका सिंग. कारण तिनं मिस मेरठचा किताब जिंकला होता. आता फायनल राऊंडमध्ये जजने विचारलं की जर तू मिस मेरठ बनली तर सर्वात पहिली गोष्ट तू काय करशील? माझ्या आईची आठवण काढेन. चारही बाजूंनी एकदम टाळ्याचा कडकडाट झाला. लोक ओरडू लागले की प्रत्येक घरामध्ये प्रियांका सारखीच मुलगी असावी. पण काळ सगळं काही बदलून टाकतो. काही वर्षानंतर तेच लोक आता प्रार्थना करू लागले होते की कोणाच्याही घरी प्रियांका सारखी मुलगी जन्माला सुद्धा येऊ नये. कारण ज्या प्रियांकाने मंचावर आईबद्दल इतकं प्रेम व्यक्त केलं होतं, ते सुंदर शब्द बोलले होते, आता तिनेच अशा घटनेला एक अंजाम दिला ज्याच्यामध्ये तिचे आई वडील स्वतःच्याच मुलीच्या हाताने मारले गेले. शेवटी असं काय झालं की एक मुलगी जी कधी लोकांच्या नजरेमध्ये एक आदर्श बनली होती, आता तीच आई वडिलांची शत्रू कशी बनली? तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव आणि आज आपण बघणार आहोत मिस मेरठ प्रियांका अंजू केसबद्दल. भारतामधील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील प्रेमप्रयाग कॉलनीमध्ये प्रियांका आपल्या पूर्ण कुटुंबासोबत राहत होती. तिचे वडील प्रेमवीर सिंग ते एक इंजिनियर होते, तर आई संतोष देवी त्या गृहिणी होत्या. प्रियांकाचा एक मोठा भाऊ गौरव होता, तो कामाच्या निमित्ताने बँगलोरमध्ये राहत होता. कुटुंबात पैशाची काही कमतरता नव्हती, एक आनंदात जगत होते. पण 2005 मध्ये सर्व काही अजूनच चमकून उठलं. प्रियांकाने आपल्या सौंदर्याच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिस मेरठचा एक किताब जिंकला आणि याच्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये कुटुंबाचं नाव गाजू लागलं. तरीसुद्धा प्रियांका इथे थांबायला तयार नव्हती. म्हणूनच तिने आता फॅशन डिझायनिंगचा कोर्स करून करिअर सेट करण्याचं सुद्धा स्वप्न पाहायला सुरुवात केली. जेव्हा तिनं ही गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगितली तेव्हा त्यांनी मुलीचा उत्साह वाढवला आणि सांगितलं की तुला जे हवं ते कर, आम्ही तुझ्यासोबतच आहोत. म्हणूनच प्रियांकाचं धाडस आता वाढतच गेलं आणि ती एकटी दिल्लीला गेली. तरीसुद्धा तिने PG मध्ये राहून फॅशन डिझायनिंगचा कोर्स सुरू केला आणि याच दरम्यान तिच्या आयुष्यामध्ये एक एंट्री झाली अंजूची. अंजू अमरावतीची राहणारी होती आणि साऊथ दिल्लीमध्ये तिनं पॉलिटेक्निकलमध्ये ती शिक्षण घेत होती. दोघांची भेट कॉलेजमध्येच झाली आणि नशिबाने त्या एकाच PG मध्ये राहू लागल्या. म्हणूनच दोघी लवकरच चांगल्या मैत्रिणीसुद्धा बनल्या आणि रूमसुद्धा शेअर करू लागल्या. एक दिवस प्रियांका कॉलेजमधून बाहेर फिरायला गेली होती, पण तिनं अंजूला याच्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि जेव्हा प्रियांका रूमवर परत आली तेव्हा अंजू खूप चिडली आणि म्हणाली, मी तुझी खूप काळजी करत होते. पण अंजूची ही अवस्था पाहून प्रियांकाला खूप विचित्र वाटलं. तरीसुद्धा खूप आनंद झाला की अंजू तिला मैत्रिणीपेक्षा जास्त मानते. म्हणूनच दोघींची मैत्री अजूनसुद्धा घट्ट झाली. काही काळानंतर अंजूची तब्येत खूप बिघडली. ती इतकी अशक्त झाली की तिला अंथरुणामध्ये उठणंसुद्धा कठीण झालं होतं. तेव्हापासून प्रियांकाने प्रत्येक क्षणी तिची काळजी घ्यायला सुरुवात केली. औषध देणं, जेवण भरवणं आणि संपूर्ण देखभाल करणं ती स्वतःसुद्धा करत होती. पण याच देखभालीने नाते हळूहळू मैत्रीच्या पुढे घेऊन गेलं. सुरुवातीला प्रियांका याला फक्त मैत्री समजत होती, पण अंजूच्या मनामध्ये प्रियांकासाठी प्रेम आधीच निर्माण झालं होतं. म्हणूनच एक दिवस अंजूने आपल्या मनातील गोष्ट उघडपणे सांगितली. पण प्रियांकाला हे नातं काही योग्य वाटलं नाही. तेव्हा अंजूने तिला समजवलं यात काही चुकीचं नाही. जसं दुसरे कपल प्रेम करतात तसंच आपलंसुद्धा प्रेम आहे. अंजूच्या बोलण्यामुळे प्रियांकाचं हृदयसुद्धा विरघळलं आणि तिच्या मनातसुद्धा प्रेमाचा दिवा पेटला. अशा प्रकारे दोघे रिलेशनशिपमध्ये आल्या. तरीसुद्धा कुटुंबाला कधी संशय आला नाही किंवा कोणतीही अडवणूकसुद्धा झाली नाही. पण 2006 ते 2007 दरम्यान कॉलेजमध्ये दोघींच्या ज्या गोष्टी आता पसरू लागल्या होत्या. अनेक विद्यार्थी उघडपणे म्हणू लागले की अंजू आणि प्रियांका रिलेशनशिपमध्ये आहेत. जरी दोघींनी सुरुवातीला कधीच आपल्या नात्याबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं, पण त्यांची जवळीक इतकी वाढली की सुट्ट्यामध्ये सुद्धा आता त्या घरी जात नसत. खास करून अंजूला तिच्या कुटुंबाचा खूप तिरस्कार होता. तिनं प्रियांकाला सांगितलं होतं की घरात तिच्यावर मारझाड होते, तिला समजून घेतलं जात नाही. आता अशा गोष्टी ऐकून प्रियांकाचं मन अधिकच हळवं झालं. म्हणूनच जेव्हा सुट्टे असतात तेव्हा प्रियांका अंजूला आपल्या मेरठच्या घरी घेऊन यायची. हे पाहून कुटुंबाने प्रश्न विचारले तर प्रियांकाने तीच कथा सांगितली जी अंजूने तिला सांगितली होती. सोबतच तिने हे सुद्धा सांगितलं की अंजूचे आई वडील लवकरच तिचं जबरदस्तीने कोणाशी तरी लग्न लावून देणार आहेत. हे ऐकून वडील प्रेमवीर सिंग म्हणाले की लग्न तर प्रत्येक मुलीला करावंच लागणार आहेत, यात चुकीचं काय आहे नेमकं? हीच ओळ प्रियांकाच्या डोक्यामध्ये खोलवर बसली. तिला वाटू लागलं की एक दिवस तिला सुद्धा असंच सांगितलं जाईल. जेव्हा प्रियांकाला वाटलं की एक तिच्यासुद्धा लग्नाची गोष्ट बोलली जाईल आणि एक दिवस दोघींना सुद्धा वेगळं व्हावं लागेल, जेव्हा तिने या सर्व चिंता अंजूशी शेअर केल्या तेव्हाच अंजूच्या डोक्यात एक भयानक प्लॅन जन्माला आला. अंजू म्हणाली, तू माझा भाऊ अजेंद्रशी लग्न कर. आता हे ऐकून प्रियांका खूप संतापली, कारण ती फक्त अंजूवरच प्रेम करत होती. मग अजेंद्रशी लग्न कसे करू शकत होती? पण अंजूने प्रियांकाला समजलं की अजेंद्र बहुतेक वेळा बाहेरच असतो, म्हणूनच लग्नानंतर दोघी
ननंद भावजाई म्हणून सोबतच राहतील आणि कोणाला संशयसुद्धा येणार नाही आणि मी लग्न करणारच नाही. मग हळूहळू हा प्लॅन प्रियांकाला योग्य वाटू लागला. तिथूनच खोट्या नात्याचा एक भयानक खेळ सुरू झाला. मग एक दिवस अंजू प्रियांकाला आपल्या अमरोहाच्या घरी घेऊन गेली, जिथं अजेंद्रसुद्धा होता. प्रियांकाने त्याला आपल्या गोड बोलण्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. आधी मैत्री वाढवली आणि आपल्या सौंदर्याने अजेंद्रला जाळ्यात ओढलं. ही गोष्ट फोन कॉलपर्यंत गेली. खोट्या प्रेमाचा हा सिलसिला प्रत्येक महिने चालतच होता. मग प्रियांका म्हणाली, माझे घरचे माझे लग्न खूप लवकर लावून देणार आहेत, पण मी तुला पसंत करते आणि जर तू तयार असशील तर आपण दोघे मिळून कोर्ट मॅरेज करूया. आता अजेंद्रला वाटलं की इतकी सुंदर मुलगी स्वतःहून त्याच्याशी लग्न करू इच्छित आहे, तर ही संधी तू कशी सोडू शकतो. तो आनंदाने तयार झाला, पण त्याला कधीच कळलं नाही की हे सर्व एक खोटं आहे आणि प्रियांका खरं तर अंजूवर प्रेम करते. ती फक्त दाखवण्यासाठी त्याची पत्नी बनत होती. आणि शेवटी दोघांनी 2008 पूर्वीच गुपचूप कोर्ट मॅरेज केलं. घरच्यांपासून लपून केलेल्या या लग्नानंतर प्रियांकाचं आयुष्य बाहेरून स्थिर दिसत होतं, पण आतून सर्व काही विखरलं होतं. तिनं अजेंद्रशी लग्न तर केलं, पण तिचं मन पूर्णपणे अंजूशी जोडलेलं होतं. आणि जेव्हा काही काळानंतर प्रियांकाने आईवडिलांना लग्नाची बातमी दिली किंवा जेव्हा त्यांना लग्नाबद्दल कळालं, तेव्हा घरात भयानक गोंधळ झाला आणि आईवडिलांना समजत नव्हतं की मुलीने न सांगता एका अनोळखी मुलाशी लग्न कसं केलं, ते सुद्धा आमच्या परवानगीशिवाय. म्हणूनच त्यांनी खूप नाराजी व्यक्त केली, पण प्रियांकावर काहीच परिणाम झाला नाही. तिनं ठरवलं होतं की आता घेतलेल्या निर्णयावरून ती मागे हटणार नाही. लग्नानंतर प्रियांका अजेंद्रच्या घरी राहू लागली होती, तर अजेंद्र बहुतेक वेळा बाहेर असायचा आणि हीच प्रियांका आणि अंजूसाठी सर्वात मोठी एक संधी ठरली. म्हणूनच तर त्यांनी लग्न केलं होतं, जिथे दोघांना एकत्र राहण्यासाठी पूर्ण वेळ मिळाला. बाहेरून सामान्य वैवाहिक आयुष्य वाटायचं, पण हे फक्त दाखवणं होतं. हळूहळू आई वडिलांना समजलं की प्रियांका आणि अंजूचं नातं मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी आहे. म्हणजे कुटुंबाला समलैंगिक संबंधाचा संशयसुद्धा आला. 2008 मध्ये त्यांच्या नातेवाईकांनी मीडियाला हे सांगितलं होतं. प्रियांकापासून तिचं कुटुंब भावनिकरित्या लांब गेलं, बोलणं कमी झालं, पूर्णपणे नातं थंड पडलं. मग काही काळानंतर प्रियांकाच्या कुटुंबाने एक मोठा निर्णय घेतला. प्रियांकाच्या न सांगता केलेल्या लग्नामुळे संतापलेल्या आई वडिलांनी तिला संपत्तीतून बेदखल केलं आणि सर्व काही तिचं गौरवच्या नावे केलं. आता ही माहिती जेव्हा प्रियांकाला मिळाली, तेव्हा तिचा राग खूप अनावर झाला. तिला वाटलं की तिचे आई वडील नेहमी गौरवला जास्त महत्त्व देतात, तिला काहीच देत नाही. जरी तिच्या स्वतःच्या चुका होत्या, पण प्रियांका स्वतःला पीडित समजू लागली. कदाचित ही घटना घडली नसती तर वेळीच त्या संधीला सांभाळलं असतं. जेव्हा प्रियांकाचे आई वडील स्वतः चालून तिच्याकडे आले होते, पण ती संधीही घालवण्यात आली. काळासोबत प्रियांकाचे इरादे अधिक कठोर झाले होते. आता तिनं पक्क ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या हिश्श्याची संपत्ती मिळवून राहायची आणि अजेंद्रपासून कायमची सुटका करून अंजूसोबत आपलं पुढचं आयुष्य घालवायचं. दरम्यान प्रियांकाने सासरच्या लोकांवर गंभीर आरोप करायला सुरुवात केले, म्हणजे शोषण, मारझोड, धमक्या. आणि हे आरोप अजेंद्रचे काका धर्मपाल सिंग आणि स्वतः अजेंद्रवर सुद्धा होते. जरी त्यावेळी अजेंद्र कामाच्या निमित्ताने जास्त बाहेर असायचा, म्हणूनच हे सर्व त्यांच्या पाठीमागेच होत होतं. या आरोप लागल्यानंतर अजेंद्र आणि प्रियांकाचे नातं अजूनच बिघडलं. आता प्रियांकाने अजेंद्रपासून अंतर ठेवलं आणि ती आता अंजूसोबतच दिल्लीत येऊन राहू लागली. सुरुवातीचे काही दिवस प्रियांका आणि अंजूसाठी शांततेत गेले, पण जसा वेळ जात राहिला तशी परिस्थिती बिघडू लागली. त्यांची जमापुंजी आता संपत होती, कोणताही कायमस्वरूपी आता उत्पन्न नव्हतं आणि आयुष्य फार कठीण होतं. या दबावाचा सर्वात जास्त परिणाम प्रियांकावरच होत होता. ज्या मुलीने मिस मेरठचा किताब जिंकला होता, ती आता एका छोट्या खोलीत कठीण परिस्थितीमध्ये आयुष्य जगत होती. हाच दबाव प्रियांकाला आतून तोडत होता. तेव्हा एक दिवस तिनं अंजूला न सांगता आपली आई संतोष देवीला कॉल केला, पण आईने आवाज ऐकताच काहीही न बोलता तिचा फोन कट केला. हा धक्का प्रियांकासाठी खूप मोठा होता. जेव्हा अंजूला ही गोष्ट कळाली की प्रियांकाने घरी फोन करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा ती खूप चिडली. तिनं सांगितलं की तुला माझ्यावर विश्वास नाही का? ते कुटुंब ज्याने तुला संपत्तीतून बेदखल केलं आहे, त्यांच्याकडे तू का जाऊ इच्छितेस? या बोलण्याने प्रियांकाला कुटुंबापासून अजूनच लांब केलं. तरीसुद्धा पैशांची समस्या तशीच राहिली आणि या समस्येवर उपाय शोधण्यासाठी अंजूने पुन्हा एक नवीन योजना बनवली की आपण तुझ्या घरी जाऊया आणि थेट पैसेच मागूया. आता हीच त्यांची शेवटची आशा उरली होती आणि मजबुरीने त्यांना हेच करावं लागलं. जेव्हा दोघीत घराचा दरवाजा ठोठावतात, आई संतोष देवी दरवाजा उघडतात आणि समोर आपल्या मुलीला पाहून एक क्षण भावूक होतात आणि सर्व तक्रारी विसरून त्यांना आत बोलवतात. घरातील वातावरण सुरुवातीला शांतच असतं, पण जशी चर्चा पुढे जात होती तणाव वाढू लागतो. प्रियांकाने आपल्या आईला सांगितलं की तू माझ्यावर कधीच प्रेम करत नव्हतीस आणि करत सुद्धा नाहीस, म्हणूनच तर सर्व प्रॉपर्टी तू गौरवाच्या नावे केली. आता आई तिला समजवण्याचा प्रयत्न करते
प्रियांका, तुझ्या निर्णयामुळे आमचं पूर्ण कुटुंब समाजामध्ये लाजिरवाणं झालं आहे, ही गोष्ट तरी तू समजून घे. पण ती काहीच समजून घेत नव्हती. पण अंजू प्रत्यक्षाने प्रियांकासोबतच होती, ज्यावर आई खूप चिडली आणि तिनं अंजूला सुनावलं आणि प्रियांकाला सांगितलं की ज्या दिवशी प्रॉपर्टी गौरवाच्या नावे केली त्याच दिवशी तू आमच्यासाठी मेली. आता हे शब्द प्रियांकाच्या मनामध्ये हातोड्यासारखं लागलं. तिला जाणीव झाली की आता काहीच मिळणार नाही. तेव्हाच ती शांतपणे खोलीचा दरवाजा बंद करते आणि आईवर एकदम हल्ला करते. प्रियांका आईचा गळा तोपर्यंत दाबते जोपर्यंत तिचा श्वास थांबत नाहीत. आई वाचण्याचा प्रयत्न करतात, पण अंजू त्यांचे हातपाय पकडते आणि काही मिनिटातच आईचे प्राण जातात. आता याआधी की ओरडणे ऐकून बाहेर बसलेले वडील प्रेमवीर सिंग दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, पण दरवाजा कोणीच उघडत नाहीत आणि दोघी धक्क्यामध्ये अर्धा तास खोलीत बसून राहतात. अर्ध्या तासानंतर जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा वडील आपल्या पत्नीला निश्चित पडलेलं पाहून खूप घाबरतात. आता याच्या आधी की त्यांना काही समजावं की प्रियांका अंजूला इशारा करते. अंजू वडिलांना पकडते आणि प्रियांका किचनमधून चाकू घेऊन येते आणि त्यांच्यावर वारंवार वार करतात. अशा प्रकारे दोघी आपल्या आई वडिलांना संपून टाकतात. मग प्रियांका आपल्या घरामधून काही दागिने आणि जवळपास 50,000 रुपये रोख काढतात आणि अंजूसोबत तिथून फरार होतात. पूर्ण रात्र त्यांचे मृतदेह तिथेच पडून असतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा प्रियांकाची आत्या घरी पोहोचते तेव्हा विखुरलेलं सामान पाहून त्यांना खूप विचित्र वाटतं आणि जसं ते आत जातात तेव्हा त्या अवस्थेत पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. पोलिसांना सूचना मिळते. सुरुवातीला जरी हे प्रकरण लूटमारीचं वाटत होतं, पण तपासामध्ये असं दिसून आलं की कुलूप चावीने उघडलं गेलं होतं. बळजबरी घुसल्याचा कोणत्याही खुणा नव्हत्या. घरातील कुत्राही शांत होता. हा खूप मोठा पुरावा होता की हत्येमागे कोणतरी ओळखीचंच आहे. शेजाऱ्याने सुद्धा कोणताही संशयास्पद आवाज ऐकला नव्हता. जेव्हा पोलिसांनी कुटुंबाकडे विचारपूस केली तेव्हा समजलं की प्रियांकासुद्धा बेपत्ता आहे. भाऊ गौरवला बँगलोरहून तातडीने बोलावण्यात आलं. मुलगी बेपत्ता असणं आणि प्रॉपर्टी विवादाच्या माहितीमुळं पोलिसांचा संशय आता पूर्णपणे प्रियांकावरच झाला. मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यावर प्रियांका आणि अंजू मेरठमधील लपलेल्या सापडल्या आणि दोघांना तिथूनच अटक करण्यात आली. चौकशीत प्रियांकाने आपला गुन्हा कबूल केला. कॉल डिटेल्स आणि पुराव्यांनी हे सर्व स्पष्ट केलं की सुनावणीनंतर न्यायालयाने दोघींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जरी न्यायालयाने सुरुवातीला दोघांना वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते, पण सततच्या तक्रारीनंतर त्यांना एकाच कोठडीत ठेवण्यात आलं. प्रियांकाचा दावा असा आहे की तिला फसवण्यात आलं आणि दबावाखालीच तिने हा गुन्हासुद्धा कबूल केला. पण जे पुरावे मिळाले, जे साक्षीदार मिळाले, सर्व गोष्टी तिलाच दोषी मानत होते.